आज आपण बनवणार आहोत अक्षय तृतीयेसाठी लागणारं सातूचं पीठ। सातूच्या पिठाची ही रेसिपी खूपच पारंपरिक आहे आणि परंपरेनुसार अक्षय तृतीयेला हे सातूचं पीठ अनेक ठिकाणी बनवलं जातं, ते दान केलं जातं किंवा उन्हाळ्याच्या दिवसात सातूचं पीठ शरबत बनवण्यासाठी देखील वापरतात। ह्याला सत्तू का आटा देखील म्हणतात। सातूचं पीठ बनवण्यासाठी इथे मी चांगल्या क्वालिटीचे गहू धुवून आणि वाळवून घेतलेले आहेत। तुम्हाला सातूचं पीठ किती बनवायचं आहे त्याच्यानुसार तुम्ही गहू घेऊ शकता। गहू मंद आचेवर चांगले लाल भाजल्या जातील आणि खमंग वास येतील व गहू चांगले तडतड असे आवाज करून फुलून येतील तोपर्यंत हे गहू आपल्याला छान भाजून घ्यायचे आहे। हे सातूच्या पिठाचं गहू तांदूळ भाजतेवेळेस आपल्याला तेल किंवा तूप असं काही वापरायचं नाही, सर्व हे कोरडंच भाजून घ्यायचं आहे। गहू भाजून झालेले आहेत। आता मी इथे चना डाळ घेतलेली आहे। चना डाळ देखील इथे एकदम लालसर गुलाबी रंगापर्यंत भाजून घेतलेली आहे। चना डाळ आणि गहू चांगले भाजून तयार आहेत। आता हे थंड झाले की ह्याच्यामध्येच मी थोडंसं सुंठ, बडीशोप आणि विलायची देखील गरम करून घेणार आहे। गॅस बंद आहे आणि ह्या गरम कढईतच मी हे सुंठ, बडीशोप, इलायची भाजून घेतलेली आहे। आता हे सर्व मिश्रण थंड झालं की छान असं बारीक असं दळून आणलेलं आहे। तुम्ही हे मिक्सरवर देखील दळू शकता किंवा गिरणीमधून देखील दळून आणू शकता। आता हे सातूचं पीठ चांगलं तयार आहे। सातूचं पीठ कसं खायचं तर 1 वाटी तापवून थंड केलेलं दूध घ्यायचं। त्या दुधामध्ये तुम्हाला आवडत असेल तर साखर किंवा गूळ टाकायची व आवश्यकतेनुसार 1 किंवा 2 चमचे सातूचं पीठ टाकायचं, चांगलं कालवायचं। आवडत असेल तर कोणी आंब्याचा रस देखील मिसळतं, आवडत असेल तर तूप देखील टाकू शकता। आता हे सातूचं पीठ चांगलं तयार आहे। ह्या सातूच्या पिठापासून तुम्ही शरबत देखील बनवू शकता। शरबत बनवण्यासाठी थंडगार दूध अर्धा ग्लास, थंडगार पाणी अर्धा ग्लास घ्या, त्याच्यामध्ये चवीनुसार खडीसाखर टाका आणि 1 चमचा सातूचं पीठ टाका व छान हलवून घ्या, म्हणजे हे सातूचं शरबत देखील तयार झालं। हे सातूचं पीठ तुम्ही एकदा बनवून 3 महिन्यापर्यंत स्टोअर करून ठेवू शकता।